1 चमचा साखर आणि लवंगच्या वापरामुळे 2 ते 3 दिवसात तुमच्या चेहऱ्यावर असा टाईटनिंग इफेक्ट येईल की तुम्ही 70च्या वयाच्या असशीला तरी पण ही रेमेडी वापरल्यानंतर 35 वर्षाच्या वयात असल्यासारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल। ही रेमेडी इतकी जास्त इफेक्टिव्ह आहे की ज्या पण लोकांनी याचा वापर केलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर झाल्या आहेत। किती पण चेहऱ्यावर डाग, धब्बे, रिंकल, सुरकुत्या, पिगमेंटेशन किंवा वांग, फाईन लाईन्स असू द्या, या रेमेडीच्या नियमात वापराने सर्व प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत। ही रेमेडी इतकी इफेक्टिव्ह आहे जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मैत्रिणींनो, या रेमेडीसाठी सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे लवंग। आपल्या सर्वांच्या घरात ही सहज उपलब्ध असते। आपण तिचा जेवण बनवण्यासाठी, पूजेसाठी कायम वापर करत असतो। हीच लवंग मी इथे घेतलेली आहे। हे आपल्या दातांसाठी, केसांसाठी सोबतच स्किनसाठी खूप जास्त फायदेमंद असते। तर आता तुम्हाला वाटेल ही लवंग कशी काय आपल्या चेहऱ्यासाठी सांगते, आपला चेहरा जळणार नाही का? तर अजिबात नाही। लवंगामध्ये आपल्या चेहऱ्याला फायदेशीर, आपल्या चेहऱ्याचे इन्फेक्शन घालवणारे भरपूर सारे घटक यामध्ये उपलब्ध असतात। आपण यामध्ये अजून काही इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळण वगैरे इन्फेक्शन अजिबात होणार नाही। उलट चेहऱ्यावरच्या सर्व समस्या गायब होऊन चेहरा टाईट आणि ब्राईट दिसायला मदत होणार आहे। लवंग एक बोटॉक्सचे काम करते, सोबतच आपला रंग उजळण्यासाठी, गोरा करण्यासाठी खूप जास्त मदत करते। त्यानंतर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी फूल असलेल्या 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत। लक्षात ठेवा, फूल असलेल्याच लवंगा घ्यायच्या आहेत। आणि यामध्ये आता आपण कुटून घेणार आहोत। छान असं कुटून घ्यायचं आहे। तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं तरीही चालेल। जर तुमच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स, रिंकल्स असतील तर ते घालवण्यासाठी लवंग खूप जास्त मदत करते, पण याला डायरेक्ट चेहऱ्यावर कधीच अप्लाय करायचं नसते, हे तुम्ही लक्षात ठेवा। याला वापरण्याची योग्य पद्धत जर तुम्हाला माहीत असेल तर हे खूप चांगल्या प्रकारे वर्क करते, कारण लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे आपल्या पिंपल्सवरचे बॅक्टेरिया असतात त्यांना नष्ट करायला खूप जास्त मदत करतात आणि नंतर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊन देत नाही। सोबतच पिंपल्सचे काळे डाग जर तुमच्या चेहऱ्यावर असतील आणि वांग असेल तर ते देखील कमी करायला खूप जास्त मदत करते। रिंकल्स कमी करते, आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते आणि चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील खूप जास्त मदत करत असते। तर मैत्रिणींनो, इथे 4 ते 5 लवंगा मी कुटून घेतलेल्या आहे। तुम्ही या ऐवजी मिक्सरचा वापर करून देखील फाईन पावडर बनवू शकता। आणि आता याला एका स्वच्छ बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता, फाईन अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। ही जी रेमेडी आहे ती आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। त्यानंतर आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट घ्यायचे आहे साखर। आपण रोज चहा बनवण्यासाठी वापरतो ना, तीच इथे साखर घेतलेली आहे आणि छान अशी ह्याची देखील फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। तुम्ही याच्या ऐवजी मिक्सर जारमध्ये देखील ग्राइंड करून घेऊ शकता। साखर आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेमंद असते। हे आपल्या स्किनला नॅचरल एक्सफोलिएट करायचे काम करते, सोबतच आपल्या स्किनला एक नॅचरल ग्लो देते। जर तुमच्या स्किनवर ड्रायनेस येत असेल तर ती पण कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करते। साखरेमधील नॅचरल ग्लायकोलिक ॲसिड असते, जे की तुमच्या चेहऱ्याला, स्किनला हेल्दी बनवण्यासाठी खूप जास्त मदत करते। सोबतच ओपन पोर्समधील डेड स्किन सेल्स असते ते खेचून काढण्यासाठी मदत करते आणि आपल्या स्किनला एकदम टाईट आणि ब्राईट लुक द्यायला मदत करते आणि आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स देखील निघून जायला खूप जास्त मदत होते। साधारणतः 1 चमचा इतकी मी साखर घेतलेली आहे आणि छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे पहा, छान अशी फाईन पावडर झालेली आहे। आता आपण याला लवंगची पावडर काढली होती त्याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत। दोन्ही इन्ग्रेडियंट एका जागी काढून घ्यायचे। आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। पहा, छान असं दोन्ही इन्ग्रेडियंट एकत्र झाले पाहिजेत, असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपली लवंग आणि साखर एकदम छान मिक्स झालेली आहे। आता आपण एक दुसरा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं काढून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही हाफ हाफ डिवाइड करायचं आहे।
हे पहा, अर्धी मी इथे घेतलेली आहे, अर्धे इथे ठेवलेले आहे. आता एका साईडला काढून ठेवायचे आहे, कारण आपण 2 स्टेपमध्ये रेमेडी पाहणार आहोत. त्यासाठी मी 2 बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तुम्ही ही पावडर बनवून स्टोअर देखील करून ठेवू शकता. एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे, याला अजिबात काही होत नाही. आणि जेव्हा वापरायचे असेल तेव्हा तुम्ही यामध्ये पावडर अगदी सोप्या पद्धतीने वापरू शकता. सारखं बारीक करायची झंझट राहणार नाही. चला तर आपण पहिली स्टेप पाहूया. पहिल्या स्टेपमध्ये आपण एक नाईट क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ॲलोवेरा. इथे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुम्हाला सूट होत असेल त्या ब्रँडचं घ्या. छान असं यामध्ये मिक्स करायचं आहे. जसं चांगलं मिक्स करत जाल तसं याचा कलर चेंज होत जाणार आहे. पहा, ॲलोवेरा जेल तर तुम्हाला माहीतच असेल आपल्या चेहऱ्यासाठी किती बेनिफिशियल असते. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला एक रिफ्रेशिंग ग्लो द्यायला खूप जास्त मदत करते. आपल्या चेहऱ्याला एकदम फ्रेश बनवते. सोबतच तुमच्या चेहऱ्यावर जर डलनेस आलेली असेल, डार्कनेस आलेली असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर जास्त वांग उठलेला असेल, पिगमेंटेशन झालेलं असेल, तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतील, तुमच्या चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या रिंकल्स आलेले असतील, ते सर्व रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल खूप जास्त मदत करते. वाढत्या वयात पहा आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त सुरकुते यायला लागतात. त्यासाठी ही होम रेमेडी खूप छान प्रकारे वर्क करते. हळूहळू आपल्या चेहऱ्यावरील सर्व रिंकल सुरकुत्या गायब व्हायला मदत करते. सोबतच आपल्या स्किनला टाईट आणि ब्राईट करायला खूप जास्त मदत करते. साधारणतः 1 चमचा इतकं मी ॲलोवेरा जेल यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही क्रीम आहे ना, तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर कंटिन्यू वापरली तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगले रिझल्ट बघायला भेटतील. तुमची स्किन ब्राईट आणि टाईट व्हायला सुरुवात होईल. सोबतच तुमच्या चेहऱ्यावरील रिंकल सुरकुत्या हळूहळू कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन म्हणजेच वांग जर आलेला असेल तर ते देखील हळूहळू कमी होईल. स्किनवरचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू दूर होतील आणि स्किन खूप जास्त हेल्दी आणि ब्राईट दिसणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी क्रीम छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे, ते म्हणजे ग्लिसरीन. यामध्ये जास्त नाही, आपल्याला फक्त 4 ते 5 थेंबच ॲड करायचे आहेत, जास्त करायचं नाही. 4 ते 5 थेंब यासाठी इनफ होतात, जास्तही करू नका. आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ग्लिसरीन न्यूमॅटिक सारखे काम करते आणि आपल्या त्वचेला खोलवर जाऊन मॉइश्चराइज हायड्रेट करायला खूप जास्त मदत करते. सोबतच आपल्या स्किनचा टोन इव्हन करायला देखील मदत करते. हे सर्व इन्ग्रेडियंट एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करायचं आहे. हे पहा, आपली मॅजिकल नाईट क्रीम बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याला एखाद्या स्वच्छ कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता याला 10 ते 15 दिवस अजिबात काही होत नाही. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. रात्री आपला चेहरा स्वच्छ फेस वॉशने वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर ही नाईट क्रीम आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. 5 मिनटं व्यवस्थित चेहऱ्याला आपल्या अप्पर डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे आणि ओव्हरनाईट ही क्रीम अशीच राहून द्यायची आहे. हळूहळू तुम्हाला या क्रीमचे खूप छान बेनिफिट्स तुमच्या चेहऱ्यावर बघायला भेटतील. तुमच्या चेहऱ्यावरील वांग रिंकल्स हळूहळू कमी होतील आणि तुमचा चेहरा एकदम टाईट अँड ब्राईट व्हायला मदत होणार आहे. चला तर आपण आता दुसरी स्टेप पाहूया. दुसऱ्या स्टेपसाठी आपण ठेवलेले मिश्रण इथे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा इतकं कच्चे दूध ॲड करायचे आहे आणि छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, तुमची जर स्किन अगदी ड्राय असेल तर दुधाऐवजी यामध्ये दुधाची ताजी शाई देखील काढून वापरू शकता. फ्रेश अशी शाई यामध्ये वापरायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एकदम थोडंसं बेसन ॲड करायचं आहे, म्हणजे हा फेस पॅक आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल आणि याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित बनेल. त्यासाठी दूध आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकते. आपल्या चेहऱ्यावर एका क्लिन्झरसारखे खूप छान प्रकारे वर्क करते. बेसन आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी मदत करते. आपल्या चेहऱ्यावर जर टॅन झालेलं असेल ते देखील काढण्यासाठी मदत करते आणि छान आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स रिमूव्ह करायला मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील खूप जास्त मदत करते. हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, अगदी थोडंसं बेसन यामध्ये ॲड करायचं आहे. अशीच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ग्लिसरीन. इथे 4 ते 5 थेंब ग्लिसरीनचे ॲड करायचे आहेत आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
पहा, ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला अजिबात ड्राय पडून देत नाही आणि चेहरा आपला स्मूथ झाल्यावरच आपल्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन झालेले असेल ते निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. चेहरा ड्राय पडला की अजिबात आपल्या चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन निघत नाही. चेहरा जेवढा स्मूथ असेल तेवढ्या लवकर पिगमेंटेशन आपल्या चेहऱ्यावरचे निघून जाते. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चराईज करतो, आपल्या स्किनचा टोन इव्हन करण्यासाठी मदत करते. बेसन यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं तरीही चालेल, नाही घातलं तरीही चालेल. हे पहा, आपला मॅजिकल पिगमेंटेशन आणि रिंकल्सवरचा होममेड फेस पॅक बनून तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. या फेस पॅकला वापरण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हा फेस पॅक व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. 5 मिनटं व्यवस्थित मसाज करायची आहे आणि नंतर हा पॅक आपल्या चेहऱ्यावर तुम्ही 15 मिनटं किंवा अर्धा तास हा चेहऱ्यावर अप्लाय करून ठेवू शकता, जसा तुम्हाला टाईम असेल त्या हिशोबाने. आणि नंतर स्वच्छ पाण्याने आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी वॉश करून घेतलेला आहे. पहिल्याच वापरात तुम्हाला खूप छान फरक जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावर जर रिंकल्स असतील, डार्क स्पॉट असतील, पिगमेंटेशन असेल तर ते देखील हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे. फक्त या रेमेडी कंटिन्यू तुम्ही वापरायची आहे. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा तुम्ही हा पॅक नक्की अप्लाय करा, खूप छान रिझल्ट भेटेल. रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर नंतर भेटूया अशाच एका छानशा नॅचरल होम रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.